नमस्कार मंडळी, श्रद्धाच रेसिपीत तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर मी आज बनवणार आहे मॅगी। तर मॅगीसाठी पहिल्यांदा मी 2 कांदे घेतलेले आहेत, ते आता मी बारीक आकारामध्ये कापून घेणार आहे। जेवढं बारीक होईल तेवढे बारीक कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी आता घेतली आहे कोथिंबीर। तर कोथिंबीरही बारीक कापून घेणार आहे मी। त्यानंतर घेतलेला आहे एक मी पातीचा कांदा। तर याची पात आपल्याला अशी बारीक बारीक कापून घ्यायची आहे। आता घेणार आहे मी टोमॅटो। तर टोमॅटो पण मी बारीक कापून घेणार आहे। त्यानंतर फक्त एक मिरची मी घेतलेली आहे टेस्ट येण्यासाठी। तर ही मिरची पण मी आता बारीक याच्यामध्ये कापून घेणार आहे। आता घेतलेले आहेत मी वाटाण्याच्या शेंगा। तर वाटाणा मी आता सोलून घेणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। तर तुम्ही पाहू शकता हे एवढं सर्व सामान मी कापून घेतलेलं आहे। तर आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। त्यानंतर टाकले आहे जिरे मोहरी। त्यानंतर त्यामध्ये मी एक मिरची जी बारीक कापून घेतली होती ती टाकली आहे। त्यानंतर टाकला आहे कांदा आणि कांद्याची पात। हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी टाकलेला आहे टोमॅटो। टोमॅटो विरघळण्यासाठी आपल्याला टाकायचा आहे मॅगी मसाला, लाल तिखट आणि हळद। यामुळे आपला टोमॅटो पटकन विरघळून जाईल। आणि आता सर्वात शेवटी मी टाकणार आहे कोथिंबीर आणि सोलून घेतलेला वाटाणा। तर हा पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे 1 ग्लास पाणी आणि 1 चमचा मीठ। तर पाण्याला उकळी येईपर्यंत असे मॅगीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। आता पाण्याला उकळी आलेली तर मी मॅगी टाकून घेतलेली आहे। त्यावर ठेवलेलं आहे झाकण आणि 5 मिनिट आपल्याला मॅगी शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता आता आपली मॅगी तयार झालेली। तर मी वाढून घेते। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा चमचा असा गोल फिरवून घ्यायचा आणि मॅगी खायची। चला तर परत